नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत आगळ्या वेगळ्या ठिकाणी। येथे म्हणजे आज जो आहे 26 जुलै कारगिल दिवस, 26 जुलै कारगिल दिवस म्हणून साजरा करण्यात आला। येथे माननीय आदर्श गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचं व्याख्यान ठेवलेलं होतं आणि त्यांच्या व्याख्यानानिमित्त आपण दोन शब्द त्यांच्याकडून ऐकणार आहोत। आदर्श गाव कसं करावं किंवा आदर्श सरपंच कसा असावा याचं एक थोडक्यात उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे। तसंच प्रत्येकाचे मनोगत होते। माननीय श्री थोरात साहेब हे पण आलेले होते, तसेच पेरे पाटील आणि मान्यवर उपस्थित होते। बरेचसे मान्यवरती स्टेजवरती उपस्थित असल्यामुळे त्यांना बराचसा वेळ लागला। तसेच आपल्या बॉर्डरवरती आपल्या जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरती सैन्य जे असतात ते सैन्य कशा प्रकारे युद्ध करतात याचंही थोडक्यात मार्गदर्शन झालं। तसेच दीपप्रज्वलन आता सुरू होतं आणि ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर माननीय श्री भास्करराव पेरे पाटील आपल्याला दोन शब्द सांगतील। गावामध्ये जे निवृत्त झालेले सैनिक आहे ते आमच्या ग्रामपंचायतमध्ये त्यांनी असायला पाहिजे, सदस्य सरपंच म्हणून तरी असायला पाहिजे। कारण त्यांचा जो सैनिकी खाके आहे तो या गावाला दाखवल्याशिवाय ग्रामाचा विकास होणार नाही, हे माझे ठाम विचार। तुमच्यासाठी गरज नाही त्याची, तुम्ही सदस्य व्हावं, सैनिकाला त्याची गरज आहे असं नाही, पण हे आमच्यासारखे हरामखोर राजकारणी हे ते नीट होणार नाही, याच्यासाठी ती गरज म्हणून तुमच्यासारखे तिथे असली गरज। एक अमरावतीचा एक सरपंच आहे बघा, वाटल्यास मी तुम्हाला त्याचं नाव पत्ता देईन। तो माझ्या इथे आला, त्याने एवढे झाडं हे पाहिले, काम पाहिलं, इतका खुश आला तो, म्हणजे दादा आमच्या गावात करायचं तर काय करायला पाहिजे। मी म्हणलं तू सरपंच व्हायला पाहिजे, त्याशिवाय काय होत नाही। तो आणि मी कसं काय सरपंच होईल म्हणे, म्हणलं ग्राम उभा केलं लोकांना, ते केलं, राहिला उभा आणि योगायोग लोकांनी त्याला सरपंच पण केलं। ही सत्य घटना आहे अमरावतीत। मानकर नाव आहे त्याचं, मानकर पालवे साहेब, त्याने 72,000 झाडं लावली, 72,000, आणि 72 महिला रोजगार हमी ते झाडाचं काम करायला आहे। 72 महिला आहे, 1000 झाडांमध्ये 1 महिला। आता झाडं मोठ्याने वीरपत्नी त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत। शहीद रामदास बडे यांच्या पत्नी काही कार्यक्रमासाठी, कारगिल विजय दिवस कार्यक्रमासाठी मुंबईमध्ये काही गेलेल्या आहेत, परंतु त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आहेत। संस्थेच्या वतीनं चेक या ठिकाणी देण्यात येतो। यानंतर वीरपत्नी श्रीमती दीपाली गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या विजय दिवस कार्यक्रमासाठी पुण्याला पोहोचायचं आहे, त्यामुळे त्यांचा सन्मान आपण अगोदर घेतो आहोत।